श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला आज आपण शेवयाची खीर बनवू. चला सर्वात पहिले तर मी शेवया गॅसवर मांडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकून राहिली आहे. आणि ही माझी मुलगी नुसती मधामधात येऊन राहिली आहे. ही आहे शेवयाचं पॉकेट. तो पहिले तर रोस्टेडच राहतो, पण मी थोडंसं तूप टाकून त्याला फ्राय करून राहिली. आणि इकडे दूध मांडलं आहे थोडंफार पाणी टाकून, कारण दूध तर तेवढं नव्हतं म्हणून. शेवया रोस्टेड शेवया, हे आहे दूध. लक्ष्मी साखर, दुधामध्ये साखर टाकून राहिली तर तर साखर मागून राहिली, साखरच दे म्हणून राहिली खायला. तर तुमच्या चवीपुरतं किंवा तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही साखर टाकू शकता. मला जास्त पाहिजे गोड थोडं, तर मी थोडं जास्त साखर टाकून राहिली आहे. मी 7-8 चम्मच टाकून राहिली आहे. आणि आता तिला गोल घुमवते. आता शेवया टाकून राहिली. दूध झालेलं आहे गरम. शेवया टाका आणि त्याला गोल घुमवा. खूप मस्त लागतो. अशीच पण सिंपल केलेली शेवयाची खीर. शेवयाची खीर. हे झालं आहे खीर. त्याच्यानंतर काजूला बारीक केले मी आणि ते तसंच टाकलं. फ्राय पण नाही केले तुपामध्ये थोडेफार. असे पण छान लागतो, असे पण खीरमध्ये टाकलेले, फ्राय न करता. माझी मुलगी साखर खाऊन राहिली. तिला साखरचा डब्बा द्या. ते अशीच खाणं चालू. माझी मुलगी साखर खात. आणि हो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.